सिल्लोड शहरासाठी 5,000 माडांची घरे द्या. माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी. आज दिनांक 3 एप्रिल दुपारी 4:30 माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरासाठी माडामार्फत 5,000 घरकुलांना मंजुरी देऊन ती सवलतीच्या दरात गरजूंना उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यांनी सदरील मागणी ही निवेदनाद्वारे केली आहे. सिल्लोड शहर झपाट्याने विकसित होत असून रोजगार, शिक्षण आणि आरोग्याची सुविधांमुळे इथे मोठ्या प्रमाणात नागरिक स्थायिक होत आहेत. मात्र घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःचा प्लॉट नसल्याने अनेक गरजू कुटुंब आजही हक्काच्या घरापासून वंचित आहे. या पार्श्वभूमीवर माडा मोठ्या प्रमाणात घरकुली योजना राबवून नागरिकांना दिलासा द्यावे, अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी निवेदनात केली आहे. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणाऱ्या दरामध्ये घर मिळणार आहे व मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मागणीची सकारात्मक दखल घेत संबंधित विभागाला आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे.